Hello students, welcome to online applied mathematics lecture. Now in this video we will see the third method, Gauss-Seidel method. तर Gauss-Seidel method मध्ये ही पण मेथड काय आहे, इटरेटिव्ह मेथड आहे. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण जे काय बघितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये ती मेथडचं नाव काय होतं आपलं, तर जॅकोबीज मेथड. तर त्या मेथडसारखीच आहे, थोडंसं याच्यामध्ये डिफरन्स आहे. तो डिफरन्स काय आहे ते आपण एक्झाम्पलमध्ये बघू. फर्स्ट मेथडचं नाव काय होतं, गॉस इलिमिनेशन. ठीक आहे, इलिमिनेशन म्हणजे काय, एक एक एलिमिनेट करत जायचं आहे. सेकंड मेथड आहे जॅकोबी मेथड आणि थर्ड मेथड गॉस-सायडेल मेथड. तर याच्यामध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे, सेम अरेंज करून घ्यायचं आहे. फर्स्ट इक्वेशनमध्ये कोइफिशियंट ऑफ एक्स ग्रेटर पाहिजे, सेकंडमध्ये वायचा पाहिजे आणि थर्डमध्ये झेडचा. पण ज्यावेळेस आपण कोइफिशियंट बघत असतो त्याच्यावेळेस त्याची साईन कन्सिडर करायची नाही, कारण मॉड्युलस घेतो आपण. मॉडमध्ये म्हणजे मॉड ऑफ, आता इथे काय आहे -9, तर काय येणार ते 9. म्हणजे कोइफिशियंट आपण प्लस मायनस कन्सिडर करायचं नाही, फक्त 9 असं एवढाच कन्सिडर करायचा आणि मग चेक करायचं की कुठलं मोठं आहे आणि कुठलं छोटं आहे. तर बघा आता ह्याच्यामध्ये एक्सचा कोइफिशियंट कुठं मोठं आहे, हे इक्वेशन नंबर 1 येणार. त्याच्यानंतर हे 9 आहेत, हे 3 आहेत. ठीक आहे, साईन कन्सिडर करणार नाही आहे, त्याच्यामुळे हे इक्वेशन नंबर 2 येईल आणि रिमेनिंग इक्वेशन नंबर 3. मग जसं आपण जसं आपण जॅकोबी मेथडला काय केलं होतं, फ्रॉम इक्वेशन 1 we have to find the value of x, सेकंड इक्वेशन y आणि थर्ड इक्वेशन z. तसंच आता इथे काय करायचं आहे, आपल्याला व्हॅल्यूज फाइंड करून घ्यायचे. बघा फ्रॉम 1 काय होईल, x इज इक्वल टू हे बघा 30, हे -2y -3z डिवायडेड बाय 8. फ्रॉम 2 y इज इक्वल टू काय येणार, हे 1 -x -2z आणि डिवायडेड बाय वायचा कोइफिशियंट किती आहे, -9. ओके. फ्रॉम 3 z इज इक्वल टू 31 -2x -3y आणि कोइफिशियंट कोणाचा, झेडचा, डिवायडेड बाय 6. लक्षात आलं. इथे बघा -9 आहे, त्यामुळे -9 डिवाइड करायला विसरू नका. डिवाइड करताना पण -9नच डिवाइड करायचं आहे. आता फर्स्ट इक्वेशनला बघा इथे व्यवस्थित लक्ष द्या. आता x0 y0 z0 माहिती नाही इनिशियल व्हॅल्यूज, तर काय घेणार आपण, ॲझ्युम करणार झिरोज. तर बघा आता फर्स्ट इक्वेशन x1 इज इक्वल टू 30 -2y0 -3z0 डिवायडेड बाय 8. आता इथे x0 y0 z0 माहिती नाही म्हणून आपण काय पुट करणार आहे, पुट x0 y0 z0 इक्वल टू 0. मग हे 0 0 झालं आहे. 30 डिवायडेड बाय 8 ही व्हॅल्यू कोणाची आली, x1 ची आली. ठीक आहे, बघा x1 ची व्हॅल्यू किती आली, 30 डिवायडेड बाय 8 3.75. त्याच्यानंतर आता बघा y1, तर y1 साठी फॉर्म्युला बघा 1 मायनस, आता इथं x ची आपण लेटेस्ट व्हॅल्यू कुठली फाइंड केलेली आहे, x1. ठीक आहे, आपण जॅकोबी मेथडमध्ये काय केलं, सगळीकडेच x0 y0 z0 असं पुट केलं. तर गॉस-सायडेल मेथडमध्ये सगळीकडे x0 y0 z0 पुट करायचं नाही. जशा आपल्याला व्हॅल्यूज मिळत जातील तशा व्हॅल्यूज आपण पुट करायचे, म्हणजे लेटेस्ट व्हॅल्यूज यूज करत जायचे. ओके, म्हणजे इथं काय पुट करणार आपण, x1. झेडची व्हॅल्यू मिळाली का नवीन, नाही, त्यामुळे इथं काय पुट करणार मी, 2z0 डिवायडेड बाय -9. ठीक आहे, हे लक्षात आलं. इथं x1 का पुट केलं, कारण x1 ची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे म्हणून. आता बघा काय येईल, 1 -x1 किती आहे, 3.75, z0 माहिती नाही त्यामुळे 0 डिवायडेड बाय -9. 1 -3.75 डिवायडेड बाय -9 विच इज इक्वल टू 0. ओके, कॅल्सी मी 2 डिजिटला फिक्स केलेला आहे, त्यामुळे माझा आन्सर 2 डिजिटमध्येच आहे, 0.31. आता बघा z1 फाइंड करताना काय करणार आहे आपण, 31 -2 इंटू लेटेस्ट व्हॅल्यू कुठली बघा, x ची x1 2x1 आणि y ची y1 3y1 डिवायडेड बाय 6. 31 -2 इंटू 3.75 -3 इंटू 0.31 डिवायडेड बाय 6. 31 -2 इंटू 3.75 -3 इंटू 0.31 डिवायडेड बाय 6 विच इज इक्वल टू 3.76. लक्षात आलं ही व्हॅल्यू.
ही झाली Z1ची व्हॅल्यू. आता सेकंड इटरेशनमध्ये पुन्हा बघा, आता सेकंड इटरेशनला x2, तर x2चा फॉर्म्युला येणार आहे 30 - 2y1 - 3z1, कारण ह्याच्या आधीच्या व्हॅल्यूज x1 y1 ह्याच आहेत ना, y1 डिवायडेड बाय 8. आता व्हॅल्यू टाकायचं आहे y1ची आणि z1ची. 30 - 2 × y1 इज 0.31 and z1 is 3.76 divided by 8. 30 - 2 × 0.31 minus 3 × 3.76 divided by 8, which is equal to 2.26. y2 फाइंड करा. आता y2चा फॉर्म्युला काय येईल? 1 मायनस, आता x ची लेटेस्ट व्हॅल्यू कुठली आहे? x2 मायनस z ची लेटेस्ट व्हॅल्यू कुठली आहे? z1 डिवायडेड बाय -9. 1 - 2.26 376 divided by -9. 1 - 2.26 minus 2 × 3.76 divided by -9. 0.98. Z2 फाइंड करा. 31 मायनस, तर लेटेस्ट व्हॅल्यू कुठलं आहेत? x2 आणि y2 डिवायडेड बाय 6. ठीक आहे, तर x2 y2च्या ह्या व्हॅल्यूज टाका इथं. किती येईल बघा ते आता? 31 - 2 × x2ची व्हॅल्यू किती आहे? 2.26 minus 3 × y2 is 0.98 divided by 6, which is equal to 3.92. आता सेम थर्ड इटरेशन काय करणार आहे बघा. थर्ड इटरेशनला काय येईल? तर इथे डायरेक्ट मी व्हॅल्यू पुट करते. x2चा फॉर्म्युला काय येणार आहे? 30 - 2y2 - 3z2 डिवायडेड बाय 8. आता बघा x2 किती आहे? 30 - 2 × y2 is 0.98 minus 3 × 3.92 divided by 8, which is equal to 2.04. y3 काय येईल? 1 - x3 - 2z2 divided by -9, म्हणजे काय ना 1 मायनस x3 किती आहे? 2.04 minus 2 × z2 3.92 divided by -9, which is equal to 0.99. and z3 काय येईल बघा? 31 - 2x3 - 3y3 divided by 6. बघा x3 y3 इकडे आहेत, या व्हॅल्यूज यूज करणार आपण. 31 - 2 × 2.04 minus 3 × 0.99 divided by 6, which is equal to 3.999. ठीक आहे, मग असं इटरेशन तुम्ही करत गेलात तर नेक्स्ट इटरेशनला तुमचा आन्सर बघा असं येईल 2, 1 आणि 4. म्हणजे हे त्याचं ॲक्युरेट आन्सर येईल. जेवढे तुम्ही नंबर ऑफ इटरेशन करणार तितकं काय असणार आहे? तुमचे आन्सर्स जे येणार आहेत x, y, z, x1 म्हणजे इटरेशन, ते काय असणार आहेत? ॲक्युरेट येत जाणार. लक्षात आली ही मेथड? ठीक आहे, या मेथडमध्ये आणि जॅकोबी मेथडमध्ये काय डिफरन्स आहे? तर जॅकोबीज मेथडमध्ये आपण प्रिव्हियस व्हॅल्यू सगळ्या एक इटरेशन करत असेल तर त्याच्यामध्ये आपण काय करतो? सगळीकडे प्रिव्हियस व्हॅल्यू यूज करतो. तसं जॅकोबीमध्ये प्रिव्हियस व्हॅल्यू यूज करायच्या नाही. जशा लेटेस्ट व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करता तशा त्या व्हॅल्यूज काय करत जायच्या आहेत? त्याच्यामध्ये पुट करत जायचे आहेत. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल बघू आपण. 3x + 2y is equal to 4.5. 2x + 3y - z is equal to 5 minus y plus 2z is equal to 0.52. आणि नाही सांगितलेलं युझिंग इनिशियल अप्रॉक्सिमेशन. बघा त्यांनी हे दिलेलं आहे. गिवन दॅट x0 is equal to 0.4, y0 is equal to 1.6 and z0 is equal to 0.4 टेकिंग इनिशियल व्हॅल्यूज. ठीक आहे, या व्हॅल्यूज त्यांनी घ्यायला सांगितलेल्या आहेत. तर आता आपण बघूया. इथे एक्समध्ये हे इक्वेशन ग्रेटर आहे त्यामुळे हे इक्वेशन 1 येईल, इथं y आणि हे थर्ड इक्वेशन येईल.
Okay, from 1 we have to find x. X is equal to 4.5 minus 2y z next आहे divided by coefficient of x. From 2 y is equal to काय येईल 5 minus 2x plus z divided by coefficient of y is 3 and from 3 जे नाही आहे टर्म त्या टर्मचा विचार करायचा नाही ती लिहिली नाही तरी चालेल. 0.52 मायनस मायनस इकडे आल्यावर काय होईल प्लस डिवायडेड बाय कोएफिशियंट ऑफ झेड इज 2. ठीक आहे, लक्षात आलं आहे. आता काय करायचं आपल्याला फर्स्ट इटरेशन. ठीक आहे, फर्स्ट इटरेशनमध्ये आपण x1 फाइंड करणार आहे. पहिला x1चा फॉर्म्युला काय येईल 4.5 मायनस 2 इंटू वाय नॉट डिवायडेड बाय 3. तर वाय नॉट किती आहे दिलेला 1.6. 4.5 मायनस 2 इंटू 1.6 डिवायडेड बाय 3. ठीक आहे, बघा वाय नॉटचं व्हॅल्यू आपण तिथे पुट केलेली आहे. 0 घेतलेलं नाही, पुट करणार नाही. आपण इनिशियल व्हॅल्यूज ज्या आहेत ठीक आहे या व्हॅल्यूज आपण पुट करणार आहोत. तर बघा पुट करा याच्यामध्ये 4.5 मायनस 2 इंटू 1.6 डिवायडेड बाय 3 विच इज इक्वल टू 0.43. आता y2चा फॉर्म्युला बघा काय येईल 5 मायनस 2 इंटू x1 अँड झेड नॉट डिवायडेड बाय 3. x1ची व्हॅल्यू किती आली आपली 0.43 आणि झेड नॉट किती दिलेला आहे 0.4 डिवायडेड बाय 3. 5 मायनस 2 इंटू 0.43 प्लस 0.4 डिवायडेड बाय 3 विच इज इक्वल टू 1.51 and Z3 0.52 प्लस y नॉट नाही ना काय नाही तर सॉरी इथं y1 असणार आहे इथं Z1 असणार आहे. ठीक आहे, Z1चा फॉर्म्युला काय ना मग आता लेटेस्ट व्हॅल्यू कुठली फाइंड केली आपण y1ची डिवायडेड बाय 2. y1 किती आहे मग 0.52 प्लस 1.51 divided by 2 which is equal to 0.52 plus 1.51 divided by 2 which is equal to 1.02. हे झालं फर्स्ट इटरेशन. आता सेकंड इटरेशनला बघा x2 4.5 minus 2y1 divided by 3. 4.5 minus 2 into y1 किती आहे 1.51 divided by 3. 1.51 divided by 3 which is equal to 0.49. y2 का येईल 5 minus 2x2 plus z1 divided by 3 which is equal to 5 minus 2 into x2 is 0.49 plus 1.02 divided by 2. 5 minus 2 into 0.49 plus 1.02 divided by 2 which is equal to 2. बघा पुन्हा एकदा करते मी 5 minus 2 into 0.49 plus 1.02 divided by 2. Oh sorry, divided by किती आहे 3 which is equal to 1.68 आणि Z2 काय येईल बघा 0.52 plus y2 divided by 2. मग y2 ची व्हॅल्यू किती आहे आपली 1.68 divided by 2. 0.52 plus 1.68 divided by 2 which is equal to 1.110. आता थर्ड इटरेशन फाइंड करा. बघा थर्ड इटरेशनचे फॉर्म्युला इथे लिहिते मी आणि व्हॅल्यू तुम्ही पुट करा. 2y2 divided by 3. y3 is equal to 5 minus 2x3 plus z2 divided by 3
and Z3 is equal to 0.52 plus Y3 divided by 2. बघा काय काय येईल आन्सर. 4.5 minus 2 into Y2 is 1.68 divided by 3 which is equal to 0.38. minus 2 into 1.68 divided by 3 which is equal to 0.38. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 5 minus 2 into 0.38 divided by 5 minus 2 into 0.38 plus Z2 is 1.10 divided by 3 which is equal to 1.78 आणि Z3 ची व्हॅल्यू किती येते बघा 0.52 प्लस Y3 1.78 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू 1.15. ठीक आहे. या व्हॅल्यूज जर तुमची एक व्हॅल्यू याच्यातली चुकली तर तुमच्या पुढच्या व्हॅल्यूज तुमच्या याच्यातला रॉंग होत जाणार आहे. त्यामुळे इटरेशन व्यवस्थित करा. 0.43 0.5 त्याच्यानंतर 1 x2 यांनी दोनच इटरेशन्स केलेले आहेत. ओके. 0.5 6 7 आणि 1. ठीक आहे. इटरेशन आपले 2 3 बरोबर आहेत. तुम्ही व्हॅल्यू चेक करा आणि असे तुम्ही नंबर ऑफ इटरेशन फाइंड आउट करू शकताय. लक्षात आला हा चॅप्टर. ठीक आहे. या चॅप्टरमध्ये टोटल 6 मेथड होत्या. बायसेक्शन मेथड, रेग्युलर फॉल्सी मेथड और फॉल्स पोझिशन मेथड, न्यूटन रॅप्सन मेथड, गॉस इलिमिनेशन, जॅकोबी आणि गॉस सेडल मेथड. ठीक आहे. लक्षात आला हा चॅप्टर. ओके. थँक्यू स्टुडंट्स.